नागपूरच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने दिल्लीतील वामपंथी छात्र नेत्यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारलेले आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। दत्ता शिर्के आपल्यासोबत आहेत। दत्ताभाऊ, तुम्ही दिल्लीतल्या वामपंथी छात्र नेत्यांना पत्र लिहिलेलं आहे, हे काय म्हणणं आहे तुमचं? विशेषतः दिल्लीमध्ये जी पर्यावरणवादी चळवळ झाली आणि त्याच्यामध्ये हिडमाच्या समर्थनार्थ घोषणा करण्यात आल्या, त्या संदर्भात तुम्ही हे पत्र लिहिलेलं आहे। काय मुख्य मुद्दे आहेत? मला तर सर्वप्रथम तर या सगळ्या विद्यार्थ्यांवर कीव येते, कारण की त्यांनी अशा प्रकारच्या ज्या घोषणा केल्या आहे त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्ता दिसून पडत आहे की त्यांनी या हिडमाला पर्यावरणवादी म्हटलेलं आहे। पर्यावरणवादी, एकीकडे त्याला पर्यावरणवादी म्हणायचं, त्याला माओ विचारायचं म्हणायचं, माओवादी म्हणायचं। याच माओनी 1958 मध्ये पीस स्पेस कॅम्पेनच्या माध्यमातून 4 पेस कॅम्पेनच्या माध्यमातून अनेक लाखो करोडो चिमण्या चीनमधल्या मारल्या होत्या। मग असं हे पर्यावरणवादी होऊ शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, या विद्यार्थ्यांनी या आपल्या या हिडमाची तुलना आपल्या भगवान बिरसा मुंडासोबत केलेली आहे। भगवान बिरसा मुंडांचं काम खूप मोठं होतं, पण या हिडमाने अनेक दलित आणि आदिवासी लोकांच्या हत्या केलेल्या आहे। अशा हत्या केलेल्या व्यक्तीची तुलना या व्यक्तीसोबत होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी या संपूर्ण आदिवासी समाजाची माफी मागावी। आणि दुसरं की यांनी रेड कॉरिडॉर पर्यावरणवादी म्हटलेला आहे। रेड कॉरिडॉर हा पर्यावरणवादीसाठी नव्हता, हा देशाचे तुकडे करण्यासाठी होता। म्हणून आम्हाला या लोकांच्या बुद्धीची कीव आली, म्हणून आम्ही यांना पत्र लिहिलं आहे की आपण पूर्ण अभ्यास करावा आणि मग त्याच्यानंतरच वक्तव्य आणि आंदोलन करावं। तर दत्ता शिर्के सारख्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जे दिल्लीच्या विद्यार्थी नेत्यांना पत्र पाठवून त्यांना आधी अध्ययन करा, माओवादाचं आणि भगवान बिरसा मुंडा दोघांचं अध्ययन करा, त्यानंतर अशा घोषणा लावा, असं आवाहन केलेलं आहे। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।